2 मिनिटं द्या आम्हाला. त्यांना वाघ तुम्ही वाघ मारणार होते, वाघाचं काय झालं? भेटलं नाही. लागलं नाही. बरं, कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? एक नंबर. काय तुमची प्रतिक्रिया काय राहिली? लांब सर, तुमचा आवाज का म्हणणे का लांबी तुमचा आवाज का म्हणणे का नाही? आवाज येतो तेवढा राहिला. कशाचा आवाज आहे? गाण्याचा आवाज येतो. बरं, ठीक आहे. बरं, कसं काय शर्ट मला एवढं कसं काय घामाघूम झाले? काय वाटतंय तुम्हाला? काय प्रतिक्रिया देणार वर लोकांना येणार आहे? साले मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आगलाय आले ग बाई, हो ना तानाच पाळायला लावून राहिले ग, पैसे देऊन जिरवले ग बाई. तर नमस्कार, आपण आलो आहे हरिश्चंद्रगडला, कोकणकडा. अतिशय कोकणकडा थांबा ना भाऊ. कसं वाटतंय तुम्हाला? एकंदरीत तिथं येऊसर आता वाटलं होतं नाही का, म्हणजे थोडा खाली साले अमोल सर, तुम्ही दमल्याने वाटू राहिले, काय विषय नेमकी सांगा बरं. विषय काहीच नाही. विषय आम्ही एकदम ओके आहे. पाऊस बिऊस पाणी काहीच नाहीये, फक्त ऊनच ऊन आहे. त्याच्यामुळे थोडं काही रुसवा बिसवा काही? थोडं ग्रासलेलो आहे. हा, काही रुसवा बिसवा? नाही नाही, मनात काही दुःख बिक्क? काहीच दुःख नाही, काही रडकुंडे आले? काहीच सांगू शकत नाही. तर सध्या ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही, तरी आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळेजण एकदम मस्त असणार. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारी मी प्लॅन केला. तर काल रात्री प्लॅन झाला आणि आज सकाळी आम्ही अचानक प्लॅन झाला आणि अचानक सगळ्या काही गोष्टी झाल्या. ब्लॉग थोडा लेट स्टार्ट करतो आहे. ब्लॉग शूट करण्याचा प्लॅन अचानक डिसाईड केला की यार चाललो आहे तर मग काहीतरी करायला पाहिजे की नाही. ठीक आहे, त्याशिवाय मजा नाही. तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला आता तिकडे हरिश्चंद्रगडाला गेल्याच्या नंतर नजारा दाखवतो, लोकेशन दाखवतो, काय आहे कसं आहे. One hour later. आम्हाला वाटलं होतं की काही गर्दी नसेल, पण खूप गर्दी आहे यार. इथं पाहू शकता तुम्ही किती गाड्या आहे. आणि इकडं पण भरपूर गाड्या होत्या पार्किंगमध्ये. इकडं पण पुढे खूप गाड्या आहेत पार्किंगला. तर आम्ही इथं पार्किंगला गाडी लावली असते ना आणि निघू लगेच. चलो चलो, इथून स्टार्ट होते. आता इथून जायचं आहे आपल्याला, राईट. बाकी पाठीमागून तुम्ही पाहू शकता, राईट. 5 वेळेस आपटला असेल कोण ठीक आहे. बाकी नजारा पाहू शकता, आम्ही शांत नव्हतो बसत, आम्ही राईट. घेतले
कशी मै घातून राहिली. अगं लय आले ग बाई. बाया 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 बाया. उन्हात तानाचं पळायला लावून राहिले ग. चांगलं नाही म्हणत होतो मी बाया. या आता निजी रोगी बाई. पैसे देऊन जिरवले ग बाई. 1 hour later. माझ्या लाईफमधला वन ऑफ द बेस्ट मोमेंट. ठीक आहे, आत्तापर्यंत ह्या टाईपचा नजर आम्ही आत्तापर्यंत एक्सपिरियन्स नव्हता केला, जो की आज मी इथं एक्सपिरियन्स करतो. खूप भारी वाटतंय. आणि येताना खूप ऊन पडलं होतं, वाटलं नव्हतं की असं काही एकदम वातावरण होईल. पण आता पाहू शकता एकदम जबरदस्त वातावरण झालं आहे आणि एवढा भारी वाटतं नाही तर यार नथिंग. तुम्ही फील करा, मी बॅक साईडने दाखवतो तुम्हाला. ठीक. आपण आणला आहे हरिश्चंद्रगडला आणला आहे. हरिश्चंद्रगडला आले वापस काही इथलच्या लोकांना विचारू आपण. आम्हाला सर कसं वाटतंय तुम्हाला आता इथं आले? एकंदरीत जरा बरं वाटतंय बरं का. पण आता माझी जिल्ह्याने मी सांगू नाही शकत. तर मग पब्लिक पाहून जरा मन शांत वाटतंय जरा. हा पाऊस वारा कसा येईल नाही वारा मस्त आहे, पाऊस अजिबात नाही. आणि परत आपला यायचा काय प्लॅन आहे? आपण परत परत plan- टुमारो नेक्स्ट मंथला आपण प्लॅन करणार आहे, त्याचा काय विषय आहे? नेक्स्ट मंथला येऊ ना आपण. हा. हा आपला काही कॉन्टॅक्ट वगैरे झालं तर येऊ नक्की येऊ. नाही कॉन्टॅक्ट का होणार नाही? आपण तुमच्यासोबत आज जसं आम्ही तुम्हाला झोपीत उठून न्यायला आलो तसं आम्ही पुढच्या वेळेस पण येऊ. अहो मी तेच म्हणतो ना, कॉन्टॅक्ट झालं तर येऊ आपण नक्की येऊ पुढच्या वेळेस. काही नेक्स्ट प्लेअर. चला लांबेला विचारू. लांबे वाघ मारणार होते. लांबे साहेब 2 मिनिटं द्या आम्हाला. त्यांना वाघ तुम्ही वाघ मारणार होते, वाघाचं काय झालं? द्यायला लाठी. बरं कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? एक नंबर. काय तुमच्या प्रतिक्रिया काय राहा? याला विचार. लांबे साहेब तुमचा आवाज का म्हणणे लांबे साहेब तुमचा आवाज का म्हणणे का नाही? आवाज जास्त तेवढा राहिला. काय कशाचा आवाज येतो? गडाचा आवाज येतो. बरं ठीक आहे. बरं कसं काय शर्ट माळाला एवढा कसं काय घामाघूम झाले? काय वाटतंय तुम्हाला? काय प्रतिक्रिया देणार वर लोकांना येणार आहे? अबे साले. मंदिर आहे आणि आता आपण डायरेक्टली तिथं जाणार आणि तुम्हाला दाखवणार आतमध्ये काय आहे, कसं आहे. ठीक आहे, तर चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. राईट. इकडं मंदिर आहे, इकडं तो गुफा आहे. ठीक आहे, बाकी असा तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं काही झालंय आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? कोकण काढायला चाललेला आहे. आणि सध्या बॅगवरून भांडणं होत आहे. मी इतक्या लांबून ही बॅग आणली, पण ह्यो माणूस म्हणतो आता ही बॅग तू घे, ही बॅग मी घेतो. तर हे योग्य नाही. योग्य नाही. तर हा तब्येतीमानाने सांडावाने झालं असा हे करीत आहे. हा लाज वाटायला पाहिजे माणसाला. चला लवकर. मोकळी झाली. हो घ्या घ्या घ्या. पाण्याच्या बाटल्या तिन्ही होते. हा आता मोकळी झाली, काही नाही. घ्या चला. तर चला आता खूप लांब जायचंय. पाहू शकता ते डोंगरावर जायचंय आपल्याला. पहा नजारा कसं वाटतंय. स्टार्ट. हॅलो फ्रेंड, तर नमस्कार. आपण आलो आहे हरिश्चंद्रगडला.
कोकण कडा अतिशय हा? कोकण कडा ना थांबा ना भाऊ. हा. तर नमस्कार मित्र, आपण आलो आहे हरिश्चंद्रगड येथे सुप्रसिद्ध जागा अशी कोकण काढा येते. तर मागं तुम्ही व्ह्यू पाहू शकतो. ते आमची टीम भरपूर दमली होती, पण सध्या आता खूप चांगलं वाटत आहे त्यांना, कारण का चांगला व्ह्यू भेटलेला आहे. तर अमोल साहेबांसोबत आपण बोलूया. तर इकडे नमस्कार साहेब, कसं वाटतंय तुम्हाला? एकंदरीत तिथं येऊ सर आता वाटलं होतं नाही का, म्हणजे थोडा खाली या माईक आवाज अशी कोण आहे? हा तर असं नाही का पर वैतागल्यावानी झालं होतं, नको यायला नको कशाला आलो काय नाही का. पण जरा इथं कोकण कड्यामध्ये आलो तर हा व्ह्यू बघण्यासारखा आहे, त्याच्यामुळे इथपर्यंत आलो का आपण पूर्ण पूर्ण त्रास हा निघून जातो. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, मग तुम्ही पण बघू. तर हे बघा, चला हो तिकडे. अरे बाबा इथं बस तुम्ही. अतिशय असा सुंदर असा विविध आहे. तर पहिल्यांदा माणूस म्हणत होता की तुमच्या फोन न उचलणार, पण आता पुढच्या वेळेस यायचं ठरलो कसं नाही ते पण नक्कीच आहे. त्यांचा फोन कधी आता बघू पुढे. आता इथं आल्यावर जरा बरं वाटतंय. तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ना मित्र घेताना काय रात्रीची उचलीत जा. आम्ही भाऊ 5 वाजता पहाटे उचललेला आहे. आणि चला आता शुभम लांबे साहेबांसोबत बोलूया आपण. साहेब, तुम्ही आलो, तुम्हाला कसं वाटतं इथं? लाईफचा खरात जगायचा कळतो. लाईफचा खरा अर्थ हे झालं. मग येताना असं थोडं तुम्हाला असं गिचमिळवानी होत होतं का? लाईफ मध्ये होणारच ना, चढ उतरता येणारच. मग पुढच्या वेळेस आपला प्लॅन जर हरिहर किल्ला वगैरे ठरला तर तुम्ही कसं करणार यायचं काय? तुम्हाला आम्ही पावसाळ्यात 100% येणार का तुम्ही? अमोल सर, तुम्ही कसं करणार, येणार का काही? तुम्हाला आम्ही हरिवट्टला 1 hour later. तर मित्रांनो फायनली पोहोचलो खाली. मित्रांची हालत पाहू शकता कशी झाली. आणि एक जण तर पार डायरेक्ट खाली जाऊन थांबलाय. तो सगळ्यात एक नंबर गेला. ठीक आहे, आम्ही आत्ता आलो. याची हालत पाहू शकता कशी झाली. कसं वाटतं बाबू? ये साहेब, चिरले आमचे, आम्हाला आता परत बोलू ना. नेक्स्ट टाइम किधर जाने का? पुढत नाही जायचं आता. वर केलाय भला मोठा प्लॅन.